तुम्हाला माहिती आहे, आमच्या म्हशीला ना गेल्या 15 दिवसात ना रेडकू झालंय आणि त्या म्हशीचं ना भरपूर असं दूध खायला भेटतंय. म्हणून मी काय केलं, रात्री ना दूध विरजायला लावलं आणि त्याचं दही बनवलंय. आता त्या दह्याचं ना आपण ताक बनवूयात, लोणी पण काढूयात आणि त्या लोण्यापासून ना आपण तूप पण बनवूयात. आता मी हे जे तूप बनवणार आहे ना आणि जे लोणी काढणार आहे ना, ते मी मिक्सरवरती नाही काढणार आहे. जे की माझ्या सासूंच्या सासूंपासून एक मोठी रवी चालत आली. त्या रवीने आमच्या घरात ना सगळं काही ते लोणी वगैरे काढतात पहिल्यापासून, मिक्सरवरती काढत नाहीत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे, की त्यात ते मी लोणी कसं काढते त्या रवीने. तर चला आपण बघूयात आणि लोणी काढून घेऊयात. आता ना एवढं सगळं काही दही ना मी विरजायला लावलं होतं संध्याकाळी आणि एवढं सगळं दही बनलेलं आहे. आता आपण याचं फेटून घेऊयात रवीने. आणि आता ही जी रवी आहे ना, इथं बघाल तुम्ही, ही रवी आहे ना, ही रवी खूप मोठी आहे आणि मला ना आम्ही तो कॉटला बांधलंय सध्या, कारण आमच्याकडे थोडं खांब नाहीये इथे, जो की जुन्या घरी होता. तर आता नवीन घर बांधल्यापासून ते तिथं बांधता नाही येत आहे. त्यामुळे ना मी ह्या रवीने इथं काढणार आहे. तर आपण ते बघूयात कसं काढूया. तर हे सगळं काही दही मी याच्यामध्ये टाकून सगळं काही रवीने हलवून घेणार आहे. त्रास अगोदरचे जे लोकं होते ना, त्या अगोदरची लोकं हे सगळं अशा पारंपरिक पद्धती त्यामागे काही ना काही कारण असायचं, की हे गोष्टी अशाच का करायच्यात. तर आता ह्या सगळ्या आधुनिक पद्धतींमुळे ना, सगळं काही नष्ट होऊन गेलेलं आहे. याच्यामध्ये ना थोडंसं थंड पाणी टाकायचं. जसं काही आपण रवी हलवत जाऊ, तसं-तसं ना ती लोणी वरती यायला लागतं. तर थंड पाण्याने ती लोणी एकदम छानसं जमा होतं. तुम्ही याच्यामध्ये बर्फ पण टाकू शकता. पण मी आता थंड पाणी टाकते याच्यामध्ये. मध्ये ना आता थोडं-थोडंसं लोणी जमायला लागलेलं आहे आणि ताक तयार झालेलं आहे याच्यामध्ये आणि ते एकदम टेस्टी झालेलं आहे. ते मी ताक काढून घेते आणि लोणी मी कढवून याचं वगैरे ना कढवून घेते आणि तूप तयार करते. आता याचा फुल डिटेल व्लॉग ना मी 2-3 दिवसामध्ये ना अपलोड करेन YouTubeला. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आता सध्या हे थोडंसं राहिलेलं मी करून घेते. तोपर्यंत बाय.